नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत मनोरचेताचे फाउंडर, क्लिनिकल आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट अजय देशमुख यांना. नमस्कार अजय. नमस्कार. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. आमच्या सगळ्या प्लेयर्समध्ये तुम्ही एकमेव सायकोलॉजिस्ट आहात. खूप छान वाटतंय भेटून. आणि एवढ्या तरुण वयात इतका चांगला अनुभव तुमच्या गाठीशी आहे. थँक्यू. आणि तुमच्या संस्थेचं किंवा तुमच्या पूर्ण एंडेवरचं नाव आम्हाला खूप आवडलं. त्या मनोरचेता या नावाबद्दल काय सांगाल? मनोरचेता ही संकल्पना आम्हाला मास्टर्सला असताना सुचली. बरं. की लहानपणापासून आपली जी मनाची जडणघडण होते त्यामध्ये बरेच ठुकळे किंवा पॅचेस असे असतात जे योग्य वेळी योग्य ठिकाणी बसत नाही. आणि मनोरचेता ॲज अ व्यक्ती, ॲज अ टीम आम्ही ते काम करतो की जे लहानपणापासून जो बिल्डअप झालेला आहे त्याला योग्य ठिकाणी पुन्हा पुन्हा प्लेस करणं, त्याला पुन्हा पुन्हा शफल करणं आणि त्यातून अशा मनाची रचना करणं त्या व्यक्तीला सुदृढ बनवण्याकडे घेऊन जाईल. सो ही ती रचना आहे जी मनाच्या मुळापासून सुरू होते. किती छान. मी पहिल्यांदा हे नाव किंवा ही संकल्पना ऐकली आणि मला ती खूप आवडली. एकूणच मनासाठी काम करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल मला प्रचंड माया आणि आदर आहे. कारण आपण अनेक स्किल्स शिकत असतो. आपण बॉडी बिल्डिंग करतो, फिजिकली फिट राहायचा प्रयत्न करतो. खूप क्लिशे आहे हे सगळं मी म्हणते ते, पण मनाची काळजी घेणं राहूनच जातं. अजय, तुमच्या आयुष्यात 8 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला, क्लिनिकल आणि काउन्सिलिंग सायकोलॉजीचा. तर तो प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली याला खूप मोठी बॅकस्टोरी आहे की हा 8 वर्षापूर्वीचा प्रवास 2008मध्ये सुरू झालेला. बरं. आय थिंक वी ऑल नो दॅट रॉबर्ट डाउनी ज्युनियर त्यांचा शर्लॉक होम्स म्हणून एक मूवी आला होता 2008मध्ये. आणि मी 10th होतो त्यावेळेस. त्या कॅरेक्टरचा जो निरीक्षण करण्याची शक्ती आहे, त्याची जी अभ्यासक वृत्ती आहे, ज्या प्रकारे तो लोकांकडे बघतो, त्यांचं निरीक्षण करतो, ते एक मनाला भाळून गेलं. त्यानंतर आय थिंक 2011मध्ये मी माझं मास्टर्स इन कॉमिक डिझाईन पूर्ण केलं. बरं. त्यामध्ये मग कॅरेक्टर डिझाईन, कॅरेक्टरला दिले जाणारे रंग, त्या रंगांची सायकोलॉजी, तिथे ते बी पेरलं गेलं की फक्त रंगांमधून जर आपण सायकोलॉजिकल इम्पॅक्ट एवढा पाडू शकतो की एक कॅरेक्टरला मी विलन दाखवू शकतो, एका कॅरेक्टरला हिरो दाखवू शकतो, एखाद्याला एकदम सोज्वळ कॅरेक्टर दाखवू शकतो, तर त्या माणसांसोबतचं इंटरॅक्शन कसं असेल, जर ते शब्दातून घडून येत असेल तर ते काय मार्गाने जात असेल. आणि 2015 to 17मध्ये ज्या प्रोफेसरांच्या संगतीमध्ये मी वाढलो, ज्यांच्यामुळे मला तो बूस्ट मिळाला की आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एवढा आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो की एकदम निरर्थक वाटणारं आयुष्य त्या व्यक्तीला एकदम सजग वाटू शकतं की मी काहीतरी प्रचंड घडवून आणू शकतो, एवढी माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, हे चर्चेतून साध्य होऊ शकतं. ते माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं. कारण तोपर्यंत माझ्यासाठी काउन्सिलिंग ही कन्सेप्ट अशी होती की आम्ही क्लायंटसोबत बसणार आणि बोलणार. पण तो एक टर्निंग पॉईंट असा होता की नाही, काउन्सिलिंग फक्त बसणं, बोलणं, गप्पा गोष्टी करणं नाही आहे. ती एक अशी सायंटिफिक मेथड आहे जी उलगडते समोरच्याला, त्याचं स्वतःबद्दलचं कोडं सोडवण्यासाठी आम्हाला तयार करते. की नुसतं गप्पांसाठी बसलेलं तर त्या कुठेही होतील, पण ज्यावेळेस एक व्यक्ती तुमच्यासमोर मनमोकळं करतो आहे, त्याचे बारीक सारीक जखमा त्याच्या आयुष्यातला तो कळवतो आहे, तुम्हाला सांगतो आहे, आणि तुम्ही एवढ्या शब्दांनी सक्षम आहात की तुम्ही ते जखम भरू शकता. अजय, तुम्ही नदीच्या त्या तीराला आहात आणि मी नदीच्या या तीराला आहे. मला वेळोवेळी माझ्या सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्टनी इतकी मदत केलेली आहे आणि मी हे निस्संकोचपणे सांगत असते की ही मदत घेण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या खचलेलेच असलो पाहिजे असं काही नाही, किंवा वेडा असणं हा एक सोपा मार्ग असतो म्हणण्याचा की मी वेडी नाही आहे, मी काही जाणार नाही थेरपिस्टकडे. तर वेड न लागता सुद्धा मला ही गरज जाणवलेली होती की मला कुणीतरी मदत केली पाहिजे. मी माझी मदत करू शकत नाही आहे आणि मी माझे सायकोलॉजिस्ट म्हणून माझ्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना वेठीला धरू शकत नाही आहे.
येस येस. मी आपल्या पूर्ण गप्पा मला कशी मदत झाली आहे सायकोलॉजिस्टमुळे हे सांगू शकते, पण तो मोह आवरते. अजय, तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये मनोरचितातर्फे अनेक शिबिरं घेता, येस येस. करिअर गायडन्स देता. या सगळ्यामध्ये काही कॉमन सोशल प्रॉब्लेम जाणवतात का? कॉमन सोशल प्रॉब्लेम जो गॅप मी बघू शकलेलो आहे, बिसाइड्स कम्युनिकेशन, गेटिंग जज्ड. बरं. की मला कोणीतरी जज करेल, मी जर सायकोलॉजिस्टची हेल्प घेतली किंवा सायकॅट्रिस्टची हेल्प घेतली तर माझ्या पाठीवर काहीतरी चर्चा होतील आणि मला असं काही लेबल लागून जाईल जे मला परत काढता येणार नाही. मग ते अगदी जवळच्या लोकांपासून असू शकतं. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्सला इच्छा असते की सायकोलॉजिस्टला भेटू शकतो, त्यांच्याकडून आपण काहीतरी जाणून घेऊ शकतो, एक लाईफ पाथ डिसाईड करू शकतो. पण ज्यावेळेस पॅरेंटपर्यंत व्यक्त होण्याची वेळ येते की आई बाबा मला वाटतं आहे की मी सायकोलॉजिस्टला भेटलं पाहिजे, तर आईबाबांचा जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते ती मुलांना प्रचंड छळते. आणि असं असतं की मुलं कॉल करतात, वारंवार कॉल करतात, सर आम्हाला भेटायचं आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. बट नाही, त्या स्टेजपासून ते मागे यासाठी येतात कारण पॅरेंटला कन्वे नाही करता येते की मला कोणाला आणि का भेटायला जायचं. हा एक गॅप मला वारंवार दिसलेला आहे. ते स्टिग्माच आहे, हा एक प्रकारचा स्टिग्माचा एक प्रकार आहे की मला जज केलं जाऊ शकतं. आणि अगेन सेकंड पॉईंट येतो कम्युनिकेशन गॅप, की आई बाबा मला हे जाणवतं आहे, आणि अगेन त्या मागच्या पिढीकडून जे उत्तर येतं आहे असं काही नसतं, आमच्या वेळेस असं काही नव्हतं, तर तू ह्या काकांना भेट, माझ्या ह्या मित्राला भेट, ते तुला अशा प्रकारे सोल्युशन देतील. समटाईम्स लोकांना सोल्युशन नको असतं, त्यांना फक्त व्यक्त व्हायचं असतं. बरोबर आहे. तेच काउन्सिलिंगचं मूळ आहे. तुम्ही नाशिकच्या एअरफोर्ससाठी, डिफेन्स एअरफोर्ससाठी पण सेवा दिलेली आहे. येस येस. तर ते देताना मनावर काही दडपण होतं का, किंवा ते दिल्यामुळे काही बदल जाणवला का? दडपण तर होतं कारण एकदम सिव्हिल बॅकग्राऊंडमधून मी एकदम डिफेन्स बॅकग्राऊंडमध्ये शिफ्ट झालो. एकदम भक्कम देह यष्टी, पर्सनॅलिटी एकदम कडक असलेले व्यक्तिमत्व कोणीतरी माझ्यासमोर आहे अशा व्यक्ती. आणि अगेन माझ्या एक्सपेक्टेशनला तिथे तडा गेला की मला वाटत नव्हतं की तिथली ज्या वातावरणामध्ये ते लोक घडत आहे ते सुद्धा कधीतरी रडू शकतात. बरोबर आहे. आणि ते आपण हसत खेळत म्हणतो की अश्रू गिळून घेणं. मी तसे लोक पाहिलेले आहे की अगदी नजरेच्या काठावर सुद्धा त्यांचे असे इमोशन तरळलेले असतात, पण त्यांना जी स्वतःची इमेज प्रोटेक्ट करायची आहे की बीइंग एकदम सॉलिड ग्रे फेस, माझे डिसिजन्स मॅटर नाही करत किंवा माझे डिसिजन्स लवकर लेफ्ट राईट होत नाही, आय एम द काइंड ऑफ पर्सन जो नाकाच्या समोर चालतो, अशाही व्यक्तींना हळहळताना पाहिलेलं आहे. नाही, आपलं मन हेलावून जातं कारण Yes, तुम्ही जरी सायकोलॉजिस्ट असलात तरी तुम्ही एक माणूसही आहात. येस. त्यामुळे आपलं मन द्रवल्याशिवाय राहत नाही हे जाणवल्यावरती. अनेक सेलिब्रेशन्स आहेत जिथे मुली आणि स्त्रिया बोलू शकतात, पण पुरुष कमी व्यक्त होतात का अजूनही? आणि अजूनही मुलांना डोळ्यात पाणी येण्याबद्दल कॉम्प्लेक्स आहे का? हो, प्रचंड आहे. आणि तो किती दीर्घकाळ चालेल हे तर एकदम प्रेडिक्शन करण्यासारखी गोष्ट आहे की लाईक मुलं कधी व्यक्त होतील वी डोंट नो. पॉईंट इज की हे जे सारखं बायफर्गेट केलं जातं आहे की ती मुलगी आहे आणि ती सेन्सिटिव्ह आहे तर ती व्यक्त करू शकते आणि तिला तसे प्लॅटफॉर्म आहेत, आणि मुलांच्या बाबतीत तसं नाही आहे. पण ते ती छान असं एक वाक्य ऐकण्यात आलं होतं की मुलांना माहेर नसतं, मुलांना मित्र असतात. तो एक पॉईंट मी स्वतःही अनुभवलेला आहे की मित्रांसोबत व्यक्त होणं काय असतं. आणि अगेन फ्रेंड सर्कल जो फक्त डिजिटल मीडियावर क्रिएट होतो आहे तो पुरेसा नाही आहे व्यक्त होण्यासाठी. त्यामुळे कदाचित नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये हे जे पुरुषांचं व्यक्त होणे ते अजूनच सॅच्युरेट होत गेलं तर मोठा इश्यू आहे. आपण प्रत्येकाने मनोरचिताचे व्हॉलंटियर व्हायला पाहिजे असं मला वाटतं की आपण एकमेकांना माणूस म्हणून बघायला पाहिजे. त्याशिवाय शक्य नाही की माझ्या नवऱ्याने मला कायम प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्यांनी कायम माझी काळजी घेतली पाहिजे कारण मी नाजूक आहे, असंच मी ठणकावून सांगत राहिले तर मी किती
त्याला आतल्या आत मोडत राहीन याची जाणीव प्रत्येक पार्टनरनी ठेवली पाहिजे. म्हणजे बहिणींनी ठेवली पाहिजे, बायकोनी ठेवली पाहिजे, मैत्रिणींनी ठेवली पाहिजे, असं मला वाटतं. अजय, तुमच्या भविष्यातल्या योजनांमध्ये नाशिकमधल्या इंडस्ट्रीजमध्ये थेरपी किंवा सायकोलॉजी इंट्रोड्यूस करावी असा तुमचा मानस आहे आणि 2030पर्यंत कमीत कमी 1,00,000 लोकांच्या मनापर्यंत पोचायची योजना आहे. येस, त्याबद्दल आम्हाला अजून सांगणार का? येस, ॲक्च्युली मनोरचेतामध्ये वेगवेगळे फील्ड स्पेशलिस्टसुद्धा आहेत. सो आम्ही 5 लोकांची टीम वर्किंगमध्ये आहे. त्यामध्ये मी टीम लीड करतो आहे, प्लॅन लीड करतो आहे. आणि स्पेसिफिक 1,00,000 लोक का बरं? 2016मध्ये WHO जो सर्वे झाला की मेंटल हेल्थमध्ये किती लोक ॲक्टिव्ह आहेत, जे लोकांची सेवा प्रोव्हाइड करतात, 1,00,000 लोकांमागे 5 फक्त. येस, त्यामध्ये काउंट कसं आहे, एक सायकॅट्रिस्ट, एक सायकोलॉजिस्ट, एक सायकोसोशल नर्सिंग आणि त्याच्यामध्ये आय थिंक एक सोशल सायकोलॉजिस्ट, असे करत मिळून 5 व्यक्ती. म्हणजे बघायला 1,00,000 लोकांच्या मागे 5 जण, म्हणजे तो आय थिंक रेशो ठरतो 0.5. बापरे. सो हा कॉल खूप मोठा आहे की मला जर 1,00,000 लोकांचे चेहरे पहाटेच्या फुलासारखे खुलवायचे असतील तर मला टीम पतशी सॉलिड लागेल. बरोबर. ॲट द सेम टाईम त्यांच्यापर्यंत पोहोचताना आमची स्वतःची तयारी मॅटर करते. आणि पुन्हा तेच जर झालं की लाईक अगेन पॉप्युलेशन बिल्डअप होते आहे आणि आमची संख्या कमी पडते आहे, आमच्या फील्डमधले लोक मागे पडत आहेत, तर हा येणारा काळामधला ब्रेकडाऊन खूप मोठा असेल. सो हा गॅप खूप मोठा आहे. आणि ॲट द सेम टाईम हे माझं इन्स्पिरेशन आहे त्या प्रत्येक सेशनमधलं की क्लायंटला ज्यावेळेस त्याच्या अडचणीचा उलगडा होतो, ज्यावेळेस त्याला कळतं की अरे हा पॉईंट मी स्वतः पण सॉल्व करू शकतो, मला जस्ट एक गाईडलाईन हवी होती, त्या क्षणाला ज्यावेळेस त्यांचे चेहरे खुलतात ना, ते जर 1,00,000 लोकांचे खुलून गेले तर ते 1,00,000 लोक एकमेकांसोबत किती छान इंटरॅक्शन करतील, हे खूप बघण्यासारखं. एक पूर्ण नवीन सिव्हिलायझेशन घडू शकतं त्याच्यातून. तुम्हाला प्रेशर नाही येत? कारण आपण जितक्या माणसांची चिंता ऐकतो तितकं आपणही त्या दुःखात किंवा निराशेत बुडू शकतो, असा धोका असतो का जो जनसामान्यांना वाटतो की तुम्हाला नाही का वाईट वाटत, माझी एवढी दर्दभरी कहाणी तुम्ही ऐकलीत? येस, हा कॉल खूप रिस्की कॉल आहे. कारण अगेन ते सिम्पती, एम्पती, ॲपती जे पार्ट ठरतात की ॲपती ॲज इफ मी ऐकून घेतो आहे, मला काही फारसा फरक पडत नाही आहे, जे आजकाल कोणीही करतं आहे. ग्रुपमध्ये बसा, लांबून गप्पा टप्पा ऐकल्या जात आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, टिंगलटवाळे केल्या जात आहेत आणि विषय संपत आहे. सिम्पती आहे, अरे बापरे तुझ्यासोबत खूप झालं, असं झालं तसं झालं, सोल्युशन कुठे? अगेन अँड अगेन तो माणूस त्याच भावनेसाठी किंवा त्या भावनेला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतो, सोल्युशन नाही आहे. एम्पतीला माझ्या प्रोफेसरांनी जसं समजवलं होतं की एम्पती म्हणजे नदीत पाय बुडवण्यासारखं आहे. योग्य वेळी तुम्हाला ते पाय बाहेर पण काढता आले पाहिजे, नाही तर क्लायंटचा जो इमोशनचा प्रवाह आहे तो एवढा तीव्र असतो खेचू शकतो, तो तुम्हाला खेचू शकतो त्यामध्ये. सो अगेन अँड अगेन वर्षांचा सराव. आणि आहेत अशा काही केसेस आमच्यासमोर माझ्यासोबतही घडलेल्या आहेत की सेशन करून आम्ही घरी आलो त्यावेळेस त्या रात्री एकदम एक्झॉस्टेड फील झालेलं आहे. आणि छोट्या बाळांच्या काही केसेस आहे, आईवडील त्यातून सफर करत आहे, त्यांना मार्ग नाही सापडत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तर केविलवान आणि ते हलकंसं ते निरागस बाळ छोटंसं. आणि ह्या सगळ्या ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस बिईंग अ सायकॉलॉजिस्ट कधी कधी असं वाटतं की ही जी ड्युटी मी माझ्या हाताशी घेतली तिला मी न्याय देतो आहे का? कारण मी अशा नाजूक गोष्टीची जबाबदारी माझ्या हाताशी घेतली आणि जर ती माझ्याकडून चुकली तर तो गिल्ट माझ्या मनामध्ये कसा राहील, तो माझ्यासोबत मला परत काम करू देईल की नाही. सो त्या काय म्हणतो शेकिंग युअर आयडियाज ते पुन्हा पुन्हा बाहेर काढणं, त्याच्यासाठी रीड करणं, नवीन नवीन माणसांना भेटणं, अगेन प्रोफेसर त्यांच्यासोबत टचमध्ये राहणं, माझ्या मेंटॉरसोबत टचमध्ये राहणं की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं स्वतःला हँडल केलेलं आहे. कारण ऑब्व्हियसली त्यांनी माझ्यापेक्षा फार पूर्वी काम चालू केलेलं आहे. बरोबर. पण हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, कारण
असं नसतं की तुमचे सायकोलॉजिस्ट हे पाषाण हृदयी असतात किंवा त्यांना असं काहीतरी सोल्जर ट्रेनिंग मिळालेलं असतं की त्यांच्या भावभावनांमध्ये काही फरक पडणार नाही, ते ऐकून घेणार आहेत. आणि अनेकांना असं वाटतं की माझ्या सेशनमध्ये मी गेल्यानंतर मला काहीतरी मार्ग सांगा ना, येस फक्त ऐकून घेऊ नका, अशी अपेक्षा असते. तर ते होतं. हळूहळू त्या पेशंटला म्हणा किंवा त्या व्यक्तीला ते उलगडत जातं की हा माझा स्वतःचा शोध आहे. येस. आणि तो शोध घेण्यासाठी कुणीतरी मला हात दिलेला आहे की घाबरू नकोस, मी हात धरणार आहे, पडू नाही देणार तुला. तर हा विश्वास जो आहे तो आत्ताच्या घडीला आपल्या सगळ्यांना खूप खूप आवश्यक आहे. असं काही आहे का अजय तुम्हाला वाटतं जे सायकोलॉजिस्ट म्हणून काम करताना या गैरसमजांमधनं जर आपण बाहेर आलो तर तुम्हा मनोतज्ञांचं काम जरा सुकर होऊ शकतं, असे काही गैरसमज आहेत का आसपास आपल्या? आहेत, असे गैरसमज आहेत. स्पेसिफिकली ज्या इंडियन फॅमिलीजसोबत मी डील केलेला आहे त्यांचा हा समज आहे की ते पुरेसे परफेक्ट आहेत आणि त्यांच्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ते अतिशय परफेक्ट आहेत. त्यांच्याकडे ते सगळे अनुभव आहेत आणि जे दिले जाऊ शकतात आणि त्याने त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना काहीच अडचण येणार नाही. तर नाही, असं काही होणार नाही. अगेन जनरेशन एवढी क्विक अपडेट होते आहे की दर 2 वर्षांनंतर आपण तो चेंज पाहू शकतो. अगदी बरोबर. आणि अगेन म्हणजे ह्या लिओ टॉलस्टॉय त्यांचं एक वाक्य आहे की तुम्ही स्वतःला हील केलं याची तुम्हाला जाणीव झाली आहे की फक्त जे लोक तुम्हाला ट्रिगर करतात त्यांच्यापासून तुम्ही अंतर राखलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम जर पॅरेंट आपण बघितले तर पॅरेंट अंतर राखणारे ते आतल्यात हील नाही झालेले. त्यामुळे त्यांचे उदाहरण जे बाहेर येतात ते अंतर राखणारे उदाहरणं येतात. मग घरामध्ये जर मेल आणि फिमेल असे 2 जर असले नवीन पिढीमधले तर त्या दोघांनाही वे ऑफ ट्रीटमेंट वेगवेगळी पडते. दोघांनाही भावनिक भक्कमता देण्यामध्ये एक गॅप पडतो. मुलगी आईकडे रडू तरी शकते, मुलगा वडिलांकडे नाही रडू शकत. बरोबर. आणि ॲट द सेम टाईम मुलगा आईकडे पण ती जागा ऑक्युपाय नाही करू शकत. याच्यावर नक्कीच आपण विचार करायला पाहिजे. अजय, मी मनापासून आभार मानते वाइब्स मीडियाच्या या आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल आणि इतके महत्त्वाचे पॉईंट्स आमच्या विचारचक्रामध्ये सोडल्याबद्दल. 1 लाखांपर्यंत पोचण्याचं स्वप्न 2030पर्यंत नक्की पूर्ण होईल ही मी खात्री देते. कारण जसं तुम्हाला आणि तुमच्या टीमला लोकांना बरं करायचं आहे तसंच लोकांनाही बरं व्हायची इच्छा आहे. त्यामुळे ही सकारात्मकता आणि हा देवाणघेवाणीचा आनंद आपण वृद्धिंगत करत राहूया. मनापासून आभार.